नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या आरी-बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण आहोत आणि यात आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोडेड आहोत. प्रचंड अनावश्यक माहिती आपण गोळा करतोय, पण विवेकी विचार आचरल्यानंतर या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. आपण यापासून हळूहळू लांब व्हायला लागतो. हा काय करतोय, तो काय म्हणतोय, तो राजकीय नेता काय म्हणाला, त्या अभिनेत्रीचं काय चाललंय, जगात काय चाललंय, का गोळा करायची ही माहिती. विवेक तुम्हाला शिकवतो की जिथे तुमचा संबंध नाही तिथे तुम्ही माहिती घ्यायला जात नाही, आणि त्यामुळे ही सगळी अनावश्यक माहिती कन्झ्युम करणं, ती प्रोसेस करणं आणि त्यावर विचार करत बसणं, हा सगळा वेळ त्यामुळे वाचतो आणि तुम्हाला वेळच वेळ मिळायला लागतो. अनेक गोष्टी करणं सोपं व्हायला लागतं. तुम्हाला जर वेळ मिळत नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुमचं मन प्रचंड अनावश्यक माहितीने भरलेलं आहे हे नक्की. मी सुद्धा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे सगळं सोडून दिलं वापरायचं. व्हॉट्सॲप फॅमिली ग्रुपसाठी एक वेगळा फोन नंबर घेऊन टाकला आणि त्यावर येणारे जे व्हिडिओज आहेत त्यातले बरेचसे व्हिडिओ मी पाहतच नाही. सिरियल्स, टी व्हीवरच्या अनावश्यक बातम्या हे बघणंही मी सोडून दिलं. दिवसातनं कधीतरी एखाद दुसऱ्यांदा त्या न्यूज 50 वगैरे असं असतं ते पाहिलं की पुरतं. आणि त्यामुळे या बातम्यांमुळे येणाऱ्या ताणापासून माझी सुटका झाली. भरतनाट्यम शिकायला लागले, त्याच्या मध्यमा पूर्णपर्यंतच्या परीक्षा झाल्या, वाचन वाढलं, अनेक 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 पुस्तकं वाचली, योगासनं करायला लागले, खूप छान 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 योगासनं मला सहजी करता यायला लागली, थोडीफार चित्रंसुद्धा काढायला लागले परत. आणि त्यामुळे विवेकी माणसाकडे ना वेळ असतो, आणि तो जर नसेल तर विवेकी माणूस वेळ काढू शकतो. आणि त्यामुळे विवेक काय सांगतो, बरं मार्क कमी मिळालेत का, मग आता पुढे काय करायचं ठरवतोयस. ओ बरं, बायकोशी पटत नाहीये का, बरं मग पॅचअप करायचा प्रयत्न करून बघतोस का. असे कसे कमी मार्क मिळाले, नुसत्या उनाडक्या करायला हव्या, अभ्यास करायला नको, आता अजून काय दिवे लावणार आहात. बापरे, बायकोशी पटत नाही, असं कसं काय एवढे ताणले गेले तुमचे संबंध की पार तुम्ही अगदी डिवोर्सपर्यंत येऊन पोचलात. डिवोर्स नका घेऊ बुवा, आपल्या घराला केवढी लाज येईल, असं आपल्या घराण्यात कधीही झालेलं नाही. हे असे सगळे जे डायलॉग्स आहेत, असे विवेक बोलत नाही. आपले जे तोंडात येणारे डायलॉग्स आहेत, आपले शब्द आहेत, ते बदलतात. आपण विवेकी विचार करत आहोत याची एक खूण सांगते. विवेकी विचारांची संख्या ही खूप कमी असते. उद्यापासून पाहूया आपण आरी-बेटीचे टेनेट्स, म्हणजेच आरी-बेटीची तत्व. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.